नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनलला। मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओजपासनं आपली असिस्टंट टाउन प्लॅनर 2022 ची व्हिडिओ सिरीज चालू केलेली होती आणि त्याचाच आजचा हा तिसरा पार्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 21 to 30 आपण आजच्या पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत। क्लियर? सोबतच आपली असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 साठी जी रेकॉर्डेड आणि लाईव्ह बॅच चालू आहे, ज्यामध्ये पूर्ण सिलेबस विथ टेस्ट, टॉपिक वाइज टेस्ट आणि स्पेशल टेस्ट सिरीज त्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला या बॅचचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर एकदा कॉल करा किंवा अक्षय कुलकर्णी सर किंवा मला सुद्धा केला तरीही चालेल, ज्यामध्ये तुम्ही असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या बॅचचा फायदा घेऊ शकता। मित्रांनो, आजचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे बघा, क्वेश्चन नंबर 21। After sanction of draft town planning scheme, all lands required by the appropriate authority for the following purpose shall vest absolutely in the appropriate authority free from all encumbrances. बघा काय म्हणतात की काही जी जमीन आहे ती प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँड ओव्हर करणं गरजेचं आहे, द फ्री फ्रॉम ऑल एन्कम्बरान्सेस इन द केस ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम। या पर्टिक्युलर केसमध्ये काय होतं की जी लँड हँड ओव्हर केली जाते ती वॉटर सप्लाय स्कीम साठी हँड ओव्हर करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये कोणतेही अटी शर्ती न ठेवता प्रत्येक कंडिशन मोकळ्या करून ती प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँड ओव्हर करणं गरजेचं आहे। आणि ती जमीन ही फक्त आणि फक्त वॉटर सप्लाय कंडिशन साठी तुम्हाला किंवा प्रोव्हिजन साठी, त्याच्या रिझर्वेशन साठी ती जमीन हँड ओव्हर करणं गरजेचं असतं। म्हणून क्वेश्चन 21 ला ऑप्शन 4 करेक्ट येतो। कारण काय की जी जमीन फ्री ऑफ कॉस्ट, विना अटी शर्ती न ठेवता ही प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँड ओव्हर करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये वॉटर सप्लायचं अलॉटमेंट किंवा तशा पद्धतीचं रिझर्वेशन तिथं केलं जातं। क्लियर? सो ऑप्शन 21 ला क्वेश्चन 21 ला ऑप्शन 4 हा करेक्ट येतो। मित्रांनो, यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 22। बघा काय म्हणतात, the role of arbitrator in a town planning scheme as per the MRTP Act 1966 is to। बघा आर्बिट्रेटरचं मेन काम काय आहे? बघा आर्बिट्रेटरचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय आहे? तो पूर्ण टाउन प्लॅनिंग स्कीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो। फर्स्ट इज नथिंग बट द प्रिलिमिनरी आणि सेकंड इज नथिंग बट द फायनल। क्लियर? 2 पार्ट मध्ये हा डिवाइड करत असतो। प्रिलिमिनरी स्कीम ही 9 महिन्याच्या आत फ्रॉम द डेट ऑफ जॉईन, असं मी म्हणतो, फ्रॉम द डेट ऑफ जॉईन किंवा अपॉइंट, आणि फायनल स्कीम 18 मंथ मध्ये फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट, त्याने कंप्लीट करणं गरजेचं आहे। लक्षात आलं? तर सुरुवातीला आर्बिट्रेटरचं मेन काय आहे? तो पूर्ण स्कीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो, प्रिलिमिनरी स्कीम आणि फायनल स्कीम। प्रिलिमिनरी ही जी काम करते ही प्लॅनिंग बेसिस साठी काम करतं, आणि फायनल स्कीम इट इज द पार्ट ऑफ व्हॅल्युएशन साठी ही फायनल स्कीम काम करते। अशा पद्धतीने पूर्ण स्कीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं आणि त्यानंतर त्यावर परफेक्ट वर्क चालू केलं जात असतं। म्हणजे आर्बिट्रेटरचा मेन रोल काय आहे? सगळ्यात सुरुवातीला की MRTP ऍक्ट मध्ये तो त्या स्कीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो, प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम मध्ये। आणि त्याच्यासाठी बघा, फायनलाइज द ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम अँड प्रिपेअर द प्रिलिमिनरी स्कीम, बिलकुल नाही। Prepare the preliminary town planning scheme and valuation part of the town planning scheme is prepared by the tribunal. ट्रिब्युनल नाही प्रिपेअर करत। ट्रिब्युनल काय करतो? ज्या पर्टिक्युलर आर्बिट्रेटरच्या व्हॅल्युएशनच्या रिगार्डिंग जे काही सजेशन्स असतील किंवा त्याने घेतलेले जे काही डिसिजन्स असतील व्हॅल्युएशन रिगार्डिंग, त्या व्हॅल्युएशन रिगार्डिंग डिसिजनवर जर कुणाला अपील केली तर त्यावर निर्णय हे ट्रिब्युनल ऑफ अपील देत असतं। बरोबर आहे? ज्यामध्ये एक प्रेसिडेंट आणि 2 ॲसेसर्स असतात। सो हे डिपेंड करतं ट्रिब्युनलकडे। म्हणजेच काय, प्रिलिमिनरी आणि फायनल मध्ये डिवाइड करताना हे काम कोणाचं आहे? आर्बिट्रेटरचं आहे।
प्रिपेअर द प्रिलिमिनरी अँड फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम, म्हणजेच ऑप्शन 3 हा परफेक्ट आहे, ज्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम 2 पार्ट मध्ये डिवाइड केली जाते, प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम मध्ये. प्रिलिमिनरी ही वर्क करतं प्लॅनिंग बेसिससाठी आणि फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम काम करते व्हॅल्युएशन ओरिएंटेड. क्लिअर? हा होता मित्रांनो क्वेश्चन नंबर 22. आणि या रिगार्डिंग तुम्हाला सेक्शन नंबर 72 मधनं जर का तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे पण लक्षात येईल की आर्बिट्रेटरचं एक्झॅक्टली काम काय असतं. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 23. बघा, पुन्हा हा क्वेश्चन सुद्धा आर्बिट्रेटरवर डिपेंड करतो. रिगार्डिंग द डिसिजन ऑफ आर्बिट्रेटर ॲज पर द सेक्शन 72 ऑफ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966, अमॉंग द फॉलोइंग ऑप्शन चूज द करेक्ट वन. बघा, आर्बिट्रेटरच्या डिसिजन संदर्भातला हा एक क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आर्बिट्रेटरचे जे डिसिजन्स आहे रिगार्डिंग द फिजिकल प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन, हे कोणते डिसिजन हे ओनरवर बाइंड असतात किंवा ऑथॉरिटीवर बाइंडिंग असतात, किंवा कंपल्सरी आहे का नाही का, असेल तर कोणते आहे, नाही तर कोणते नाही, या संदर्भातला हा क्वेश्चन आहे, जो की सेक्शन नंबर 72 च्या रिलेटेड आहे. एक लक्षात घ्या, आर्बिट्रेटरने टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात दिलेले डिसिजन दोन्ही पार्टीजला बाइंडिंग असतात किंवा त्यांना ते कंपल्सरी फॉलो करावे लागतात. पण जर का व्हॅल्युएशनच्या रिगार्डिंग जर काही दिलेले डिसिजन दोन्ही पार्टीला म्हणजेच ओनरला किंवा ऑथॉरिटीला जर का ते ऍग्री नसेल, तर दोन्ही केसमध्ये ओनर किंवा ऑथॉरिटी ही अपील करू शकते ट्रिब्युनलकडे. बघा मी काय सांगतोय, लक्षात घ्या. सगळेच आर्बिट्रेटरने घेतलेले नियम हे कंपल्सरी नसतात किंवा त्याने दिलेले डिसिजन्स हे कंपल्सरी नाहीये. त्यामधले काही डिसिजन्स हे काय केले जातात, थोडे रिलीज केले जातात. पण कोणते? फिजिकलच्या संदर्भात किंवा प्लॅनिंगच्या संदर्भात घेतलेले सगळे डिसिजन्स हे कंपल्सरी असतात. पण व्हॅल्युएशनच्या संदर्भात घेतलेले काही डिसिजन्स हे कंपल्सरी नसतात आणि दोघांनाही ते कंपल्सरी नाही. म्हणजे व्हॅल्युएशनच्या अगेन्स्ट मध्ये ओनर किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी हे अपील करू शकतात ट्रिब्युनलकडे. एकदा ऑप्शन्स वाचून घेऊ. एक्सेप्ट इन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द फिजिकल प्लॅनिंग and some of the points regarding the valuation, every decision of the arbitrator shall be final. सगळेच नाही आहे. Every decision of the arbitrator shall be final नाही. The arbitrator decision shall be final and conclusive and binding on all parties except the planning authority. नाही, मी आधी सांगितलं की दोघांनाही ते कंपल्सरी असतात, तो ओनर असो की मग ती प्लॅनिंग ऑथॉरिटी असो. Except in matter arising out of some point regarding the valuation, every decision of arbitrator shall be final. Exactly. ऑप्शन नंबर 4 बरोबर सांगतोय काय की सगळेच डिसिजन जे आहे ते कंपल्सरी आहे, हे बाइंडिंग आहे दोन्ही पार्टीजला, दोघांनाही त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे आणि फक्त व्हॅल्युएशनच्या संदर्भात जे डिसिजन दिले जातील ते दोन्ही पार्टीला कंपल्सरी नाही, त्याच्या संदर्भात ते अपील करू शकतात आणि अपील केल्यानंतर ट्रिब्युनल तिथे अपॉइंट केलं जातं. क्लिअर? सो क्वेश्चन नंबर 3 ला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट येतो. क्वेश्चन नंबर 3 ला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, व्हॅल्युएशनच्या रिगार्डिंग जे काही डिसिजन दिले जातील तेतले सगळेच डिसिजन हे कंपल्सरी नसतात. क्लिअर? चलो नेक्स्ट 24. बघा 24 काय आहे. फॉर टाउन प्लॅनिंग स्कीम ट्रिब्युनल ऑफ अपील शाल कन्सिस्ट. बघा ट्रिब्युनल ऑफ अपील कसं आहे, एक असतो प्रेसिडेंट, मी आताच सांगितलंय 2 मिनिटं आधी, एक प्रेसिडेंट असेल प्लस 2 ॲसेसर्स असतात. ओके, 2 ॲसेसर्स असतील म्हणजे एक प्रेसिडेंट आणि 2 ॲसेसर्स मिळून काय केलं जातं, ट्रिब्युनल ऑफ अपील फॉर्म केलं जातं. ओके, आता हा जो प्रेसिडेंट आहे हा नॉर्मली डिपेंड करतो, जर का तो एरिया ग्रेटर मुंबईचा असेल तर तो सिव्हिल जज किंवा प्रिन्सिपल जज ऑफ सिव्हिल कोर्ट असू शकतो. याच्यातला अदर सिव्हिल कोर्टचा जज असतो, याला प्रेसिडेंट म्हणून तिथे नेमलं जातं आणि अशा पद्धतीने त्याने अपॉइंट केल्यानंतर 2 ॲसेसर्स तो घेतो आणि अशा पद्धतीने ट्रिब्युनल ऑफ अपील काम करतं. या ट्रिब्युनल ऑफ अपीलला हेल्प करण्यासाठी किंवा सजेशन किंवा त्याला हेल्पर म्हणून किंवा हेल्प करायला स्वतः आर्बिट्रेटर तिथे काम करत असतो. क्लिअर? सो लक्षात ठेवायचं,
म्हणजे 2 एक प्रेसिडेंट असतो, 2 ॲसेसर्स असतो, म्हणजे ऑप्शन 1 and 2 हे बरोबर आहे. क्लिअर. सो क्वेश्चन नंबर 24 ला ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट 25. द डेफिनेशन ऑफ सेमीफायनल व्हॅल्यू इज फॉलोइंग. बघा हा क्वेश्चन आपला मला वाटते 2018 ला एकदा विचारला, याच्या आधीच्या या 2022च्या पेपरला पण फायनल प्लॉट विषयी विचारला होता आणि हा सेमीफायनल व्हॅल्यू विषयी विचारला. आधी तुम्हाला अजून एकदा काही गोष्टी क्लिअर करतो. सपोज हा जर का ओरिजिनल प्लॉट असेल, हा ओरिजिनल प्लॉट असेल तर याला रिकॉन्स्टिट्यूट केलं जातं, याला म्हणतो आपण सेमी फायनल प्लॉट. आणि याला प्रॉपर इम्प्रूव्हमेंट जर का दिलं, म्हणजे इथे रोड, इकडे हे रोड, अशा पद्धतीने जर का याला डिवाइड केलं तर हा झाला तुमचा फायनल प्लॉट. बरोबर आहे, फायनल प्लॉट. म्हणजे जर का विचार केला तर याचा एरिया पूर्ण वेगळा आहे आणि या दोन याचा एरिया सारखा दिसतो. एरिया सारखा आहे, फक्त इथे काय आहे, इथे काय केलंय, इम्प्रूव्हमेंट केलंय किंवा डेव्हलपमेंट केलंय असं म्हणू शकतो. आणि इथे फक्त नो डेव्हलपमेंट आहे. बट म्हणजे एरिया सेमच आहे, दोघांचा एरिया सेम आहे, फायनल प्लॉटचा आणि सेमी फायनल प्लॉटचा. म्हणजे सुरुवात कुठे होणार? इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल प्लॉट. ओरिजिनल प्लॉटची व्हॅल्यू असणार आहे का? बिलकुल नाही, कारण एरियाच नाही आहे तो सेमी फायनल साठी. इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट विदाउट रेफरन्स टू एनी इम्प्रूव्हमेंट कंटेम्पलेटेड इन द स्कीम. व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट, व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट ऑब्विसली. आणि हे काय, नो इम्प्रूव्हमेंट किंवा नो डेव्हलपमेंट, नो इम्प्रूव्हमेंट और नो डेव्हलपमेंट. इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट विदाउट रेफरन्स टू एनी इम्प्रूव्हमेंट contemplated in the scheme other than improvement due to the alteration of its boundaries. हा एक्झॅक्टली परफेक्ट आहे. म्हणजे इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट विदाउट रेफरन्स टू एनी इम्प्रूव्हमेंट्स कंटेम्पलेटेड. नाही, हे पण नाही येणार, ऑप्शन 3 पण नाही येणार, कारण की इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट, फायनल प्लॉटचीच व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे ही कंडिशन नाही येणार. बरोबर आहे. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. म्हणजे 25 ला ऑप्शन 2 हा करेक्ट आहे. क्लियर आहे. सो दिस कंडिशन फॉर द सेमी फायनल व्हॅल्यू ऑफ अ प्लॉट. अजून एकदा बघून घ्या. इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट विदाउट रेफरन्स टू एनी इम्प्रूव्हमेंट कंटेम्पलेटेड इन द स्कीम. ओके, इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट विदाउट रेफरन्स टू एनी इम्प्रूव्हमेंट कंटेम्पलेटेड इन द स्कीम अदर दॅन इम्प्रूव्हमेंट ड्यू टू अल्टरेशन. एक्झॅक्टली, सॉरी, 3 नंबरचा बरोबर आहे, ज्यामध्ये काय, कोणतं इम्प्रूव्हमेंट केलं जातं, फक्त ह्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या प्रॉपर फिक्स केल्या जातात, अदरवाईज कोणत्याही पद्धतीचं इथे इम्प्रूव्हमेंट केलं जात नाही. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. जर का ऑप्शन 3 नसतं तर 2 सुद्धा करेक्ट झालं असतं. क्लिअर. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. 25 ला 3 करेक्ट. नेक्स्ट 26. अँड एस्टिमेटिंग द व्हॅल्यू ऑफ इन्क्रीमेंट. बघा, एकतर इन्क्रीमेंट काय असतं, इन्क्रीमेंट टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात इन्क्रीमेंट काय असेल किंवा कसं फॉर्म केलं जात असतं याचं न्यूमेरिकल घेऊन मी आपल्या कोर्समध्ये ऍड केलेलं होतं, किंवा आपल्या कोर्समध्ये मी न्यूमेरिकल वाईज इन्क्रीमेंट कसं असतं, कोण कोणाला देईल, कधी देईल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करतं, निगेटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करतं, हे खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. क्लिअर. प्रश्न काय उरतो की इन्क्रीमेंटची कंडिशन काय आहे. इन्क्रीमेंट म्हणजे काय आहे, त्या भूखंडाची व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त होत असेल तर ती जी काही वरची व्हॅल्यू असेल त्याला इन्क्रीमेंट म्हणतात. पण ती व्हॅल्यू काढताना त्यावर असणारे जे काही बिल्डिंग्स आहेत, त्यावर असणारे जे काही स्ट्रक्चर्स आहे, त्यांचं कुठेही त्यामध्ये एस्टिमेशन केलं जात नाही, किंवा बिल्डिंग किंवा असलेलं वर्क किंवा डेव्हलपमेंटचं कुठेही त्यामध्ये अजून केल्या जात नाही, किंवा तशा पद्धतीचं डेफिनेशन्स तयार करताना इन्क्रीमेंटची तिथनं बिल्डिंगची व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग किंवा बाकीचं जर काही डेव्हलपमेंट असेल तर त्याची व्हॅल्युएशन ही इन्क्रीमेंट मध्ये पकडल्या जात नाही. लक्षात घ्या. द व्हॅल्यू ऑफ ओनली ट्रीज, क्रॉप्स, वेल शाल बी टेकन इनटू कन्सिडरेशन. बिलकुल नाही. द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग और अदर वर्क्स इरेक्टेड इन द कोर्स ऑफ इरेक्शन ऑन such a plot shall not be taken into consideration. एक्झॅक्टली ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. कोणत्याही केसमध्ये इन्क्रीमेंट मध्ये
तिथ्या भूखंडावर असलेलं बिल्डिंग किंवा बाकी अदर डेव्हलपमेंटची व्हॅल्युएशन या पर्टिक्युलर इन्क्रिमेंट मध्ये पकडल्या जात नसते. क्लिअर? सो दॅट ऑप्शन 2 हा करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 26 साठी. क्लिअर? दिस इज द क्वेश्चन नंबर 26, ऑप्शन नंबर 2, ज्यामध्ये क्लिअर मेन्शन केलं राहतं किंवा डोक्यात फिट करून ठेवा, इन्क्रिमेंट कॅल्क्युलेट करताना कोणत्याही पद्धतीची त्या भूखंडावर असणाऱ्या बिल्डिंगचं व्हॅल्युएशन किंवा बाकी डेव्हलपमेंटचं व्हॅल्युएशन तिथं ऍड केलं जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 27. हा क्वेश्चन थोडा ना अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन जर आला तर ऑब्व्हियसली कुणाचेही ना कदाचित मग आपल्याला तुक्का लावणे हा एकच ऑप्शन उरेल, कारण हा आहे गुजरात टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशनचा पार्ट. गुजरात टाउन प्लॅनिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या रिलेटेड हा क्वेश्चन होता आणि हा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता सर्वांसाठी की हा क्वेश्चन विचारला जाईल की नाही जाईल. तर गुजरात टाउन प्लॅनिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट मध्ये कंडिशन काय आहे की तिथे एक लोकल एरिया प्लॅनचा एक पार्ट आहे जो की सेक्शन नंबर 76A मध्ये आहे. मी पण हा शोधला कारण मलाही याच्याबद्दल माहिती नव्हतं खरं तर, म्हणून मला पण बघावं लागलं. सो दॅट त्या केसमध्ये लक्षात ठेवायचे की इन केस जर का आले असे क्वेश्चन तर कदाचित सगळ्यांचाच इथे प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा होणार आहे. कारण गुजरात टाउन प्लॅनिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट मी पण वाचला नाही किंवा तो ऍक्ट मी पण वाचून काढलेला नाहीये कधी, किंवा वाचलाही असेल तर एवढं लक्षात राहील अशी काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला लक्षात येईल की प्रिपरेशन सँक्शन ETC ऑफ लोकल एरिया प्लॅन त्याचं प्रोव्हिजन जे आहे ते 76A मध्ये टाकलेलं आहे गुजरात टाउन प्लॅनिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या ऍक्ट मध्ये. सो हा एक अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता आणि अशा क्वेश्चनला टॅकल करताना मग आपल्याला तुक्का हा एकच ऑप्शन राहील. बट लेट इट बी, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ही पण एक गोष्ट लक्षात असलेली बेटर आहे, तुम्ही पण लक्षात असू द्या. सो क्वेश्चन नंबर 26 ला ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट येतो. क्लिअर? नेक्स्ट आहे मित्रांनो लोकल एरिया प्लॅन इज अ डिव्हाइस. लोकल एरिया प्लॅन काय आहे? खरं तर लोकल एरिया प्लॅन आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कोर्समध्ये घेतलेला होता, ज्यामध्ये आपण डेक्कन सिटीला किंवा डेक्कन जो एरिया आहे पुण्याचा त्याला लोकल एरिया प्लॅन हा अप्लाय केला होता आणि महाराष्ट्रामध्ये डेक्कन पुण्यामधला जो डेक्कनचा जो भाग आहे तो लोकल एरिया प्लॅन साठी निवडला गेला होता आणि त्याला ॲज अ एक्झाम्पल घेऊन आपण लोकल एरिया प्लॅन स्टडी केला होता. म्हणजेच काय केलं, तुम्ही जो एक एरिया होता जो एक्झिस्टिंग डेव्हलप्ड एरिया आहे त्याला अजून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. बरोबर आहे? डेक्कन एरिया एक्झिस्टिंग होता, तो काय नवीन टाउन नाही आहे किंवा ते काय नवीन काय न्यू टाउन किंवा मग प्रपोज्ड असं काही नव्हतं, एक्झिस्टिंग होतं आणि त्याला तुम्ही इम्प्रूव्ह केलं विथ रिस्पेक्ट टू ऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट अप्रोचने. बरोबर आहे? या पर्टिक्युलर केसला लोकल एरिया प्लॅन इज डिव्हाइस फॉर अ ग्रीन फील्ड डेव्हलपमेंट बिलकुल नाही, टू इम्प्रूव्ह अँड एनहान्स द एक्झिस्टिंग डेव्हलप्ड एरिया. जो एक्झिस्टन्स डेव्हलप एरिया होता त्यालाच तुम्ही इम्प्रूव्ह केलं होतं, म्हणून ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट येतो 28 ला. क्लिअर? सो ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 28 साठी. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इफ द प्रोव्हिजन ऑफ लोकल एरिया प्लॅन आर नॉट कन्सिस्टंट विथ द UDCPR. जर का एखाद्या एरियासाठी किंवा एक्झिस्टिंग एरियासाठी लोकल एरिया प्लॅनचा जर का एरिया निवडला असेल आणि त्याचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतील ते UDCPR सोबत मॅच होत नाही, त्यावेळेला मग कोणत्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या? तर लोकल एरिया प्लॅन हा सेपरेट प्लॅन आहे जो की एखाद्या एक्झिस्टिंग एरियासाठी डेव्हलप करण्यासाठी आपण वापरतो. मग अशा केसमध्ये लोकल एरिया प्लॅनलाच तुम्हाला प्रिव्हेल करावं लागेल किंवा लोकल एरिया प्लॅनच्या रूल रेग्युलेशन्स किंवा प्रोव्हिजनच्या बेसिसवरच त्या एरियाला तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. मग अशा केसमध्ये जर का अशी कंडिशन येत असेल देन द प्रोव्हिजन ऑफ UDCPR शाल प्रिव्हेल. बिलकुल नाही, UDCPR चे रूल तिथे यूज करता येणार नाही किंवा in the particular shall be referred to the director of town planning नाही. ओके, तर तिथे काय करू शकता तुम्ही, फक्त आणि फक्त लोकल एरिया प्लॅनला प्रिव्हेल करू शकता किंवा त्याचे जे काही प्रोव्हिजन्स आहे त्याचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहे तेच तुम्ही तिथे युटिलाइज करू शकता किंवा यूज करू शकता. क्लिअर? हा आहे मित्रांनो लोकल एरिया प्लॅनच्या संदर्भातला क्वेश्चन. म्हणजे UDCPR मध्ये जर का तशा पद्धतीचं प्रोव्हिजन नसेल आणि एखाद्या एरियाला किंवा
एखाद्या कॉर्पोरेशनसाठी जर का लोकल एरिया प्लान इम्प्लिमेंट केला गेलाय आणि त्या केसमध्ये तुम्ही लोकल एरिया प्लॅनचे जे काही प्रोव्हिजन्स आहे तुम्ही तिथे ते इम्प्लिमेंट करू शकता किंवा तशा पद्धतीने त्याला युटिलाइज करू शकता. क्लिअर. दिस इज द क्वेश्चन नंबर 29 ज्याचा ऑप्शन होतो 1 करेक्ट आहे, जिथे आपण लोकल एरिया प्लॅनचेच रूल्स रेग्युलेशन्स युटिलाइज करणार आहोत. यानंतर आजचा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्पेशल बिल्डिंग म्हणजेच काय. बघा स्पेशल बिल्डिंग म्हणजे काय, एनी बिल्डिंग स्टोरीड बिल्डिंग किंवा एनी मल्टी स्टोरी बिल्डिंग विच इज मोर दॅन 24 मीटर हाईट मेजर्स फ्रॉम द ग्राउंड लेवल. हा एक इम्पॉर्टंट वर्ड आहे, ग्राउंड लेवल. आणि एनी मल्टी स्टोरी बिल्डिंग विच इज मोर दॅन 24 मीटर हाईट एक्सक्लुडिंग द पार्किंग फ्लोरिंग अप टू द 6 मीटर हाईट. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. बाकी जर बघितलं, एनी एज्युकेशनल असेंब्ली मर्केंटाईल हॅव्हिंग अ बिल्ट अप एरिया हा 300 आहे, 300 नाही. ऍज पर द UDCPR हा 500 स्क्वेअर मीटर जर का पर्टिक्युलर प्रत्येक एका फ्लोअरवर जर का अशा पद्धतीने युटिलाइज होत असेल बिल्टअप एरिया, तर मग तो सुद्धा तुम्हाला स्पेशल बिल्डिंग मध्ये मोडतो. पण इथे 300 म्हटलंय म्हणून हा येणार नाही. बिल्डिंग फॉर एज्युकेशन असेंब्ली मर्केंटाईल हॅव्हिंग अ टोटल बिल्टअप एरिया 500 स्क्वेअर ऑर मोर रिस्पेक्ट टू द हाईट ऑफ सच अ बिल्डिंग. टोटल बिल्टअप एरिया नाही आहे, एका फ्लोअरचा एरिया आपण बघत असतो, फ्लोअर वाईज एरिया बघतो, त्यानंतरच त्याला आपण क्लासिफाय करत असतो स्पेशल बिल्डिंगच्या नॉर्म्स मध्ये. म्हणजे ही पण कंडिशन येणार नाही. मग ह्या कंडिशन दोन सारख्या दिसत आहेत, फक्त काय हाईट जी आहे ही ग्राउंड लेवल पासून घ्यायची की एक्सक्लूड करायची आहे. बघा मित्रांनो, बाकी कंडिशन मध्ये आपण एक्सक्लूड करतो पार्किंग नॉर्म्स, पण ज्या वेळेला आपण स्पेशल बिल्डिंगचा नॉर्म्स बघतो त्यामध्ये तुम्हाला ग्राउंड लेवल पासून हाईट ऑफ बिल्डिंग मेजर करायची असते. म्हणजेच काय, या ग्राउंड लेवल पासून हाईट ऑफ बिल्डिंग ही जर का 24 मीटर किंवा जास्त असेल तर मग या केसमध्ये तिला आपण स्पेशल बिल्डिंगच्या क्रायटेरियामध्ये बघतो. त्यामुळे एनी मल्टी स्टोरी बिल्डिंग विच इज मोर दॅन 24 मीटर, जी 24 मीटर हाईट पेक्षा जास्त आहे आणि ती ग्राउंड लेवल पासून मेजर करत असेल तर त्या केसमध्ये त्याला स्पेशल बिल्डिंगचा क्रायटेरिया तुम्ही देऊ शकता. क्लिअर. आय होप सो क्वेश्चन नंबर 30 तुम्हाला समजला असेल. इन केस जर का इथे 500 असतं तर हा पण आपला बरोबर आला असता, किंवा एज्युकेशनल असेंब्ली मर्कॅन्टाईल बिल्डिंग ज्या असतात ज्याचा बिल्टअप एरिया 500 स्क्वेअर मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर येत असेल कोणत्या एका फ्लोअरसाठी, ओके, ऑन एनी फ्लोअर, तर त्याला सुद्धा आपण स्पेशल बिल्डिंग नॉर्म्स मध्ये घेऊ शकतो. क्लिअर. तर मित्रांनो थांबूया आपण आजच्यासाठी, भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.